तिथे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सकाळी 10:30 वाजल्यापासून ईडी चौकशी सुरू आहे। रोहित पवारांनी राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली। रोहित यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी सुप्रिया सुळे गेल्या होत्या। रोहित ईडी कार्यालयात गेल्यावर सुप्रिया सुळे माघारी परतल्या। तेव्हा विधान भवनामध्ये जाऊन रोहित पवारांनी शिवरायांना अभिवादन केलं। त्यासोबतच भारताचं संविधान ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे तिथे देखील ते नतमस्तक झाले। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जाऊन आपले आजोबा शरद पवार यांची देखील भेट घेतली। त्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर त्यांच्या आत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या त्यांना सोडण्यासाठी ईडी कार्यालयापर्यंत गेलेल्या होत्या। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, जवळपास 10:30 वाजल्यापासून चौकशी करण्यात येते रोहित पवार यांची, काय अधिकचे अपडेट आहेत या चौकशीचे? सध्याला जर का दीपक बघायचं तर मोठ्या प्रमाणात जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण ईडी इथून हाकेच्या अंतरावर आहे। आपण सध्याला कार्यकर्ते बघू शकतो आहे की बॅरिकेटिंग जे करण्यात आलेलं आहे ते बॅरिकेटिंग हे राष्ट्रवादी कार्यालयाच्या भागामध्ये केलेलं आहे आणि राष्ट्रवादीच्या तिथनं काही हाकेच्या अंतरावर ईडीचं कार्यालय आहे। आता ह्या ईडीच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न हे सगळे कार्यकर्ते करताना पाहायला मिळत होते। एकूणच मागच्या 4 ते 5 तासापासून रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू आहे आणि कुठेतरी या सगळ्या कार्यकर्त्यांचा संयम तुटताना दिसत होता। अशातच जे सुप्रिया सुळे आहेत त्या इथं दाखल झाल्या आणि त्यांच्याकडनं या सगळ्या कार्यकर्त्यांना शांत होण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। आपण मागे बघू शकतो आहे, मागे जर का बघायचं तर सुप्रिया सुळे ह्या सध्याला शांत बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे एनसीपी कार्यालयाच्या जवळ आणि कार्यकर्त्यांना कुठेतरी जो त्यांचा रोष आहे तो शांत करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र हे कार्यकर्ते कुठेतरी ऐकत नाही आहे। 6 वाजेपर्यंत या कार्यकर्त्यांकडनं अल्टिमेटम देण्यात येतो आहे की एकूणच जर का रोहित पवार हे बाहेर नाही आले तर आम्ही हे बॅरिकेटिंग तोडून जे आहे ते बाहेर जाऊ, अशा प्रकारच्या जे भाषण आहेत ते सध्याला इथं कार्यकर्त्यांकडनं होताना दिसतोय। त्यामुळे एकूणच पोलिसांकडनं देखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न या सगळ्या भागांमध्ये होताना दिसतोय आणि अशातच हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होत आणि त्यामुळे काय नेमकं मागण्या आहे, काय यांचं म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय एकूण तुमची काय मागणी? आमची मागणी आहे की हे जे दडपशाही करणारे सरकार आहे प्रत्येक गोष्टीला ईडीला माध्यमातून मध्ये आणायचं, पोलिसांना माध्यमातून मध्ये आणायचं। आता आम्ही पोलिसांच्या माध्यमातून आम्ही इथं थांबायचं नाही का? आम्ही आमच्या नेत्याला काही सपोर्ट करायचं नाही का? ज्या ठिकाणी आम्हाला वारंवार अडवलं जाते। आपल्यासोबत राजूरकर आहेत, आपण आपल्याला बोलूया। राज राजापूरकर आहे मी। आपल्याला आदर्श पवार साहेबांचा आहे, वारसा फुले शाह आंबेडकरांचा आहे। आपल्याला ताईंनी आपण आपल्या नेते हे आपल्याला प्रतिष्ठा आहे, प्रतिष्ठा जीवाची बाजी असते आहे ना। रोहित दादा असेल, ताई असेल, साहेब असतील, बरोबर आहे। आज ताईने स्वतः इथे येऊन सांगितलं की आपण सर्व कार्यकर्त्यांनी पुढच्या काही तासापर्यंत तिथे बसायचं आहे। 6 वाजेपर्यंत दादा जे सुखरूप जेवण वगैरे केलंय, बाहेर येत आहेत। आता आपण बघू शकतो आहे की राष्ट्रवादीचे नेते आहेत हे सगळ्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत। 6 वाजेपर्यंत रोहित पवार हे बाहेर येतील अशा प्रकारचं आश्वासन देखील या कार्यकर्त्यांना मिळालेलं आहे। मात्र कार्यकर्ते हे शांत होताना बघायला मिळत नाही। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल। तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे ईडीच्या कार्यालयाच्या बाहेरून आक्रमक झालेले आहेत आणि त्यांची समजूत आता वरिष्ठ नेत्यांकडून काढण्यात येते। दरम्यान चौकशीला जाण्याआधी रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। याच्यामागे काय विचार, कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही, पण सामान्य लोकांची चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं तरी सर्वच लोक जे काही युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे, कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे। पण तुम्ही मला विचारलं तर अधिकाऱ्यांचं काम करत आहेत। सगळ्यांच्या प्रेरणेने चालणारा एक कार्यकर्ता, एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही, तो लढत असतो, संघर्ष करतो। आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काय सहकार्य करेल ते करेलच, पण पळून जाणार नाही, लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत। रोहित पवारांच्या चौकशीबाबत सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं तेही पाहूया।
हा पार्लमेंटचा, आय रिपीट, पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सांगतो की 95% केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत. त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही. रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली. तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो. त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दबत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं, अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर गेले अनेक आठवडे येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.